हो जरा सावकाश सावकाश एवढ्या गडबडीने जाऊन हो हलवून लागणार नाही अशा पद्धतीने आपण मेणबत्ती धरायचं, त्यावर हात धरायचा आहे. जिहादी फयाज तयार होणार नाही याची खंत होतीये की प्रशासनाने अजूनही कुठला निर्णय घेतलेला नाहीये. आणि मी या मार्फत या संदेश देत आहे की तातडीने त्याला लवकरात लवकर सजा करा, नाहीतर याची आम्ही आक्रोश अजून दाखवू ही मी इथे शब्द देते. या मार्फत आपल्या या मैत्रिणींना एक संदेश आहे की इथून पुढे आपल्या सगळ्या मुली आपल्या बहिणी सेफ नाहीये. आपल्या जेव्हा मुली कॉलेजला जातात त्यांच्यावरती लक्ष ठेवा, त्या काय करतायत, कुणाशी बोलतायत, त्यांच्याशी एक नातं जोडा. त्यांना फसवलं जायला लागलेलं आहे. ती फसवणूक थांबवणारी पहिली ती आई आहे, आपण आहोत. तो प्रयत्न पहिला करा. पुढचे कुठलेही नवजिहाद होणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार. माझा या मार्फत सगळ्यांना संदेश आहे, लवकरात लवकर तातडीची शिक्षा झाली पाहिजे. आम्ही या कॅन्डल मार्च तर्फे आपली ताकद दाखवतोय. आमची ताकद अजून भरपूर आहे. जर निर्णय नाही झाला तर लवकरच परत येऊ याचा तुम्हाला एक शब्द देते. आणि जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील कधीही अहोरात्र आपण सगळ्या महिला मंडळांनी एकत्र येऊया. एक आपली कमिटी बनवू जिथे याचं काउन्सिलिंग होईल, जिथे या मुलींना आधार मिळेल. आणि अजून सुद्धा खूप कमिटी याच्यावर काम करतात. तुम्ही चंद्रिका